मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत। मंगळवारी सीआयडीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती। त्यानंतर वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी असलेले संबंध शोधण्यासाठी सीआयडीने त्याची कोठडी मागितली आहे। दरम्यान सीआयडीने कोर्टात संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत मोठा दावा केलाय। खंडणी प्रकरणाबाबत संतोष देशमुख अडथळा ठरत होते, याच कारणातून ही हत्या झाल्याचं सीआयडीने कोर्टात सांगितलंय। खरं तर मंगळवारी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर बुधवारी सीआयडीने कराडचा ताबा घेतला। त्याला बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग तपासणं आणि त्याच्या इतर मालमत्ता संदर्भात चौकशी करायची असल्याचं नमूद केलंय। एवढंच नव्हे तर देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपींचं वाल्मिक कराडशी संभाषण झाल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलंय। तसंच हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात मोबाईलवरून संवाद झाल्याचे सीडीआर देखील सीआयडीने न्यायालयात सादर केल्याचीही माहिती समोर आली आहे। यात संभाषणाचा तपास करायचा आहे। खंडणी प्रकरणात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, याच कारणातून त्यांची हत्या झाली असं सांगत सीआयडीने वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, पण न्यायालयानं कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणात कोणत्याही आरोपीने अद्याप वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये असा युक्तिवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आलाय। यावेळी बीड मोक्का न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता।